पाहता लोचनी मुख्य नाम हते मोक्ष मुख्य नाम हते मोक्ष मुख्य नाम हते मोक्ष ऐसी साक्ष बहुतांचे ऐसी साक्ष बहुतांचे ऐसी साक्ष बहुतांचे ऐसी साक्ष बहुतांचे ऐसी
मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूशी, भस्म दंड न लगे तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाची, वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूशी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक, ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पायी दोन्ही। ब्रह्मानंद परम सुखदम केवलं ज्ञानवर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याति लक्षणम् एकं नित्यमेवचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणारहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि। मायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलीकाय धातुं मनीन्द्रं, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसौम्यध्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी दोषी आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा करुणा करदा तुमचा अनुग्रह धरो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका तुमचा अनुग्रह धरो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह धरो पवन झालो चराचरी वसुदेव सुतम देवम कंस चाणूर्य मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी तुझ्या बाळाकडे राजा वरकरी संतांच्या वरकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तकाला पायावरी प्राप्त घटिका प्राप्त वेळी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महावीर भागवत धर्माचा कलश स्थानी विराजमान झालेले देहनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणाच्या देववृंदांच्या सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेला थोडासा सुरुवात करण्यापूर्वी परिहार म्हणजे असा 52व्या वर्षामध्ये पदार्पण होतंय। मला वाटतं माझा कार्यक्रम 19 साली या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यानंतर कोरोना आला आणि कार्यक्रम मध्ये 2-3 वर्ष बंद पडले। पुन्हा परत लालचंद बाबांचा आणि माझा संपर्क तुटला। मी 17 साली रिटायर झालो आणि आळंदी ठिकाणी राहायला गेलो। त्याच्यानंतर संपर्क झाला नाही। नाहीतर जवळजवळ मला वाटतं प्रति वर्षाप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे। त्या वर्षी मला वाटतं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ हा अभंग घेतला होता, मी मला स्मरणात आहे। आणि या 58 वर्षामध्ये पदार्पण करत असताना संत मायबाप्पा व परमार्थ देवाची भक्ती हा मनोरंजन विषय नाही। आणि ज्या दिवशी आपल्याला परमार्थ कळेल, भक्ती कळेल, त्या दिवशी आपला मृत्यू लोकांमधून उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। संतांनी आत्मविश्वासाने सांगितलं, ज्ञानोपराय 9व्या अध्यायामध्ये म्हणतात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे। पण सर्व सुखाशी पात्र होईजे पण अवधान एक वेळ, आणि ते अवधान आमच्याकडून आम्हाला देता येत नाही आणि म्हणून आम्ही सर्व सुखाला पात्र होत नाही। संत प्रतिज्ञापूर्वक बोलतात, त्या प्रतिज्ञेच्या पाठीमाग संतांचं काहीतरी आशय आहे हो। आणि तो जर आम्हाला कळाला नाही, ज्ञानोपरायाने एवढी व्यापक भक्ती सांगितली, पण ज्ञानेश्वरीची फक्त पारायण चालू आहे। इथे पारायण चालू आहे का? चांगले। ज्ञानेश्वरीची फक्त पारायण चालू आहेत, पण ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी कोणी तयार नाही। आळंदी पासून तर पंढरपुरापर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचा जय जयकार चालतो। आम्हाला ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं नाव आवडतं, तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचे विचार आवडत नाही। ज्ञानोबराय तुकोबाराय म्हणतात
कंठी प्रेम दाटे नैनी नीर रोटे हृदय प्रगटे रामरूप. ज्ञानोबरांची ज्या वेळेला अवस्था झाली, अर्धनो मिनिट डोळे होतात, डोळ्यातून अश्रू वाहतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद ज्या वेळेला गीतेचं ट्रान्सलेशन करत असताना ज्ञानोबरांनी हा एवढा मोठा विस्तार प्रगट करण्याचा संकल्प केला. त्यावेळेला ज्ञानोबराय निवृत्तीदादाला सांगतात, दादा तुझ्याशिवाय हे शक्य होणार. आज ती परंपरा बुडत चालली हो. द्वापार युगापासून चालत आलेली, 7व्या अवतारापासून चालत आलेली गुरु परंपरा आज आम्ही कलियुगामध्ये मोडकळीस आणलेली आहे. द्वापार युगाचं वैभव संत या कलियुगामध्ये सांगतात. तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात, न करिता सद्गुरु भजन न होय भववृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन आण्यान केल्या. आम्हाला व्यासपीठावरच्या महाराज लोकांना पहिला रेट नंतर डेट, तुमचं आमचं काही संबंध, पण मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण होण्याच्या पाठीमागचं एक दिव्य कारण होतं संतांचं. हा समाज बुडत चाललेला आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन मृत्यूलोकामध्ये संत अवतीर्ण होतात. तुम्हाला आम्हाला मागच्या उदारे फेडायला तुम्ही नाही तर म्हणा. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराजांकडे जर पुरावा नसेल तर महाराज पुरावा. आणि पुराव्याशिवाय महाराजांनी बोलूच नाही. आमचं पोट भरणं कोणाच्या जीवावर चाललेलं आहे? ज्ञानोबरांच्या तुकोबांच्या जीवावर चाललेलं आहे. आम्ही एखादा अभंग तयार केलाय? नाही केलेला. हे अभंग ज्ञानोबरांच्या तुकोबांच्या आदी संतांचे अभंग आहेत. ते अभंग सेवेला घ्यायचे, पण पहिला रेट ठरवायचा. शोकांतिका आहे, व्हॉट्सअपला आले ना राहूजी. 10 वर्ष 12 वर्ष मधुकरी मागून आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं शिकतात. 24 वर्षाचे विद्यार्थी आहेत आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आणि ते ज्या वेळेला बाहेर पडले ना, त्यावेळेला त्यांनी सुरुवातीपासून रेट चालू केला. आज गरज आहे. जिथं तुटलंय तिथं जर जोडलं नाही तर कल्प गेले तरी मनुष्य जन्माची येरधार थांबणार नाही. घराचे माय बाप्पा, त्या महात्म्याने सांगितलं, संन्यासी साधू, त्यांचं नाव मला माहित नाही. काय राहुल महाराज, काय नाव?
व्हॉट्सअपला ऐकले मी 2-3 वेळा ऐकले, सगळ्या ग्रुपला टाकले त्यांनी. तुकोबरायांनी किती पैसे घेतले कीर्तनाचे, ज्ञानोबरायांनी किती पैसे घेतले कीर्तनाचे. आज मृदुंग म्हणी रेट ठरवतात, गायक रेट ठरवतात, कीर्तनकार रेट ठरवतात आणि तिथून पुढे मग त्या सप्ताह कमिटीच्या डोक्यात मुंगे येते. लालचंद बाबा आपला रेट ठरवला का? आणि मग एक कीर्तनकार 20,000 मागतोय, एक कीर्तनकार 25,000 मागतोय. माझ्या गावामध्ये काल भैरव अष्टमीचा सप्ताह समित चालू केला, 25 वर्ष झाली. पुढल्या वर्षी रोपे महोत्सव आहे. सगळ्या गावकऱ्यांना सांगून ठेवलं, यांचं जाण्या येण्याचा जो खर्च आहे ना, तो खर्च फक्त यांना द्यायचा. पुढल्या वर्षी नाही आले तरी चालेल. उताला एक दगड उचलला ना, डझनभर निघतात महाराज लोक. विठाला विठाला या महाराज लोकांनी संत बुडवली. तुम्ही सगळे मंडळी सोन्याहून पिवळे. आमच्याकडं धर्म राहिला नाही, नीती राहिली नाही, संस्कार राहिले नाही, संस्कृती राहिली नाही, आचार राहिला नाही, विचार राहिला नाही. माणसं असून आम्ही जनावरांसारखी वागायला लागलो. ढोळ्या बलात्कार होतात, मुली पळून नेले जातात. पोटामध्ये गर्भाशयाची चौकशी केली तर पोटातच बाळाला मारतात. कर्म चुकणार नाहीत नाही बाप्पा, कर्म भोगावीच लागतील. कर्माने 14 वर्षाचा वनवास रामाला भोगावा लागला. कर्माने राजा दशरथाला 4 पुत्र असताना पाणी पाणी करता राम राम म्हणता मेला. 12 वर्ष पिशाच्य होऊन फिरत होता अयोध्येच्या नगरी बाजूला. त्याला मोक्ष नाही मिळाला. देवाचा बाप होता. आमचा परमार्थ कुठं चाललेला आहे ज्याचा त्यांनी शोधायचा आहे. सांगायचं आमचं काम आहे. ऐका, अगर ऐकू नका, ऐकलं तर हित होईल. ऐक रे जना तुझ्या स्वयंता खुना, ऐक रे जना पंढरीचा राणा मला मागे स्मरावा. पंढरीचा राणा मला मागे स्मरावा. संतांनी सांगितलं, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीच्या राण्याचं स्मरण करण्याची जी रीत आहे ती रीत संतांनी सांगितली. आता महाराज लोक म्हणतात असं कुठं असतंय का? म्हणजे आमचा उघडा मंत्र झाला. अरे आवला देतो तरी उघडून बघ ना. उघडा या शब्दाचा अर्थ काय? तुकोबरायांचा जो उघाड केला, रामाने काय केलंय, कृष्णाने काय केलं, त्याला उघडा ना. उघडल्यानंतर हरी कळेल. रामाला वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जाऊन हरी समजून घ्यायचा होता. सांदीपनींच्या आश्रमामध्ये 12 वर्ष मोळ्या वाहिल्या, काय समजून घेतलं? राम पूर्ण अवतार होते, भगवान कृष्ण परमात्मा परिपूर्ण अवतार होता, तरी सुद्धा 12 वर्ष मोळ्या व्हावा लागल्या. आम्ही एकदा गुरुकुल माळ घातली, पुन्हा परत तर जरा त्या साधकाला जर विचारलं, भाऊ तुम्ही कोणाकडून माळ घातली, म्हणजे गुरुचं नावच माहित नाही मला.
बाबा म्हणायचे गुरु या परिचय चेले शिटाव बंदरीचे. कधी मेळ बसेल आपला आणि आपला मेळ बसून घ्यायचं सर माय बाबा तोपर्यंत दोन प्रमाण तुमच्या बरोबर मानतो. नामारूपालाही मेळ आणि नामरूपी जडले चित्त. भगवंत म्हणतो मी त्याचा दास होऊन राहतो. हो, अर्जुनाचा दास झाला. सजन कसायचं मास विकलं, गोऱ्या कुंभाराची मडकी घडवली, सावता माळ्याला खुरपू लागला. तुमचं आमचं काम करत नाही का हो देव? करत नाही. फक्त देव ही वस्तू समजून घ्या आणि जोपर्यंत परमार्थ साधनेमध्ये पदार्पण केलेलं नाही तोपर्यंत ठीक आहे. पण पदार्पण करून सुद्धा जर आम्हाला देव ही वस्तूच कळत नसेल तर कल्पंती सुद्धा मेळ बसणार नाही माय पप्पा. कल्पंती सुद्धा नाना साधनांच्या केल्या खटपाटा. कोटी यज्ञांचे जप चाललेत आज. पण माझ्या साधू संतांनी सांगितलं एक हरिनाम जपता घडी. संतांच्या वचनावर संतांच्या विचारावर खरंच आमचा विश्वास आहे आणि ज्या दिवशी परिपूर्ण विश्वास तयार होईल बाई बाप्पा हो त्या दिवशी प्रल्हादासारखी भक्ती ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये उतरेल त्या दिवशी काय होईल सांगू तुम्हाला. मागे पुढे उभा राहील निवारण करण्याचं ब्रीद देवाने उचललेलं आहे. पण पहिला देव समजून घ्या नक्की देव कोण. माझे ज्ञानोबा तर म्हणतात मी तुम्हाला नाव ठेवतोय असं काही समजू नका बरं का. मनात शंका आणू नका. विषय आणि प्रयोजन समजून घ्या आणि समजून देणं अवघड नाही, समजून घेणं बी अवघड नाही. पण चांगला विचार केला तर जोपर्यंत चांगला विचार म्हणजे सद्बुद्धी सद्विवेक जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत परमार्थ आपल्याकडून घडत नाही. आता ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र जर पाहिलं तरी पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती त्या पर्णकुटीमध्ये आता आहे का नाही. मी आता बरेच दिवस गेलोच नाही. आळंदीत राहतोय तरी गेलो नाही कारण नारदाच्या गादीवरून खोटं बोलत नाही. खोटं बोलणाऱ्यांचं काय होते मला माहित नाही. विठ्ठल पण तिथे एक स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती आणि त्या मूर्ती बरोबर ज्ञानोबराया बोलायची. आजही आपल्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. मूर्ती नसावी या मताचा मी नाही. पण मूर्तीमध्ये देव आणायचा जर असेल तर मूर्ती देव आणत नाही. मूर्ती देव आणत. मूर्तीमध्ये देव कोण आणतो आणि जे मूर्तीमध्ये देव आणतात अमूर्तामध्ये मूर्त जी तयार केली जाते घडवली जाते त्याच्यामध्ये देव वास्तव्याला येतो. आपल्या बी देव वास्तव्याला आला ना हो. कधी आला? कधीपासून आला आपल्या देव वास्तव्याला? या मूर्तीमध्ये हुशारदाई असते आईजवळ.
आणि आई प्रस्तुत झाली. दाईनं नाळ खांडला, त्याला गाठण मारली आणि पहिल्या श्वासाला देव आपल्या या मूर्तीमध्ये आला. ज्या वेळेला देव आपल्या बरोबर आला, देवाबरोबर दुसरी एक आली आणि तिनं सगळा खेळ मांडलेला आहे. विठाला आईच्या गर्भामध्ये जप करत होता. हो, एक वेळ कारी या दुःखामधून मला वेगळं कर भगवंता. देव म्हणला कार गड्या. हा म्हणतो काय सांगू गरिबीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मास मळ मूत्र जाना. 8 महिन्याचा विटाळ माझ्या नाका तोंडामध्ये कुर्मी किडे वळवळ करतात. भगवंता मला याच्यामधून बाहेर सोडव. काय करील? 8वी पाय प्रतिज्ञा करते ती आवलात तिथं 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात लबाड योनी असेल तर मनुष्य योनी. आणि मृत्यू लोकांमधून तरुण जाण्यास सुद्धा योग्य तीच आहे. तुकोबरे म्हणतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अमंगळ शरीराचे पण तरी शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले. इथं आजूबाजूला कुत्री, मांजर, घुशी, डुकर ऐकत असतील की नाही? मग काय कीर्तन झाल्यावर माळा घालायला इथे काय? माणसं माळा घाला ना तर म्हणले कुत्र्यान डुकरांनी माळा घाला. आमच्याकडे आता वेगळं सुद्धा सुद्धा लग्न लावलं जातं ना. एवढं खिंडार पडलंय ना हिंदू धर्म संस्कृतीला. आणि ते कोण बुजवायचं मग? विठाला जोपर्यंत या भारत देशामध्ये अनादिकालापासून ऋषी मुनींनी जे संस्कार, संस्कृती, आचार विचार जे जतन करून ठेवले, ते जर आपल्याला जतन करता आले नाही माई बाप्पा हो, आपल्या दारामध्ये रोज कोटी यज्ञ करा तरी सुद्धा आपला उद्धार होणार नाही. कोटी यज्ञाचं पुण्य नाथ बाबा म्हणतात एक हरिनामामध्ये आहे. एक नाम जपता घडे. एक हरिनाम जपल्याने तेवढं घडतंय. आम्ही रोज मूर्तीची पूजा करतो ना मंदिरामध्ये. मूर्तीची पूजा करू नये मी या मताचा नाही, पण मूर्तीमध्ये असणारा जो देव आहे, मग तुम्हाला देव मंदिरातलीच मूर्ती दिसेल ना, तीच दिसेल. ही मूर्ती दिसणार. मूर्तीमधला जो देव आहे तो देव समजून घ्यायचा. काय करसी सेवा, अरे तो तुझा निर्दैवाद येईल काय. कवण्या गुणे भुली पडली गव्हारा, तीर्थाच्या माहेरा नोळ कशी. अष्टोत्तर तीर्थे जयाची चरणी, तो तुझे हृदय भुवनी आत्माराम. आपल्या हृदयामध्ये आत्माराम आहे. ज्ञानोपरा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तैसा हृदयामध्ये मी मेलो. आम्ही 40 वर्ष झालं ओरडून ओरडून, कोणी ऐकायला तयार नाही. विठाला माझे सद्गुरू म्हणायचे, राजाव ताई भाऊ ऐकलं तो तुमचं हित आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यामधून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी हीच एक योनी योग्य आहे. या मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आवेशाच्या साधने हे सच्चिदानंद काय भानगडे. किती महाराज लोकांना माहिती आहे, काय माहिती बघ. तुम्हाला सांगितले तुम्ही सोन्याहून पिवळे. आमचा जो महाराज लोकांनी जो बाजार भरवलेला आहे ना, त्याच्यामुळे तुमचा घोटाळा झालेला आहे. नक्की हे करू का? आमच्या मुक्ताईने परवाच्या दिवशी सांगितलं, म्हणले ते संबळ असतो ना, संबळ
ती एक काडी जाग्यावरून हलत नाही, पण दुसरी काडी दोन्हीकडे ढुलकी वाजती. म्हणले पवनही खरं पावनही खरं. मला सांगा, अनुग्रह घेतल्यानंतर पावन व्हायचंय का पवन रूप व्हायचंय? ज्याच्या ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी रोज हरिपाठ चाललाय ना नित्यानी, अनंत जन्माने. अरे ज्ञानदेव जर ध्यानात असेल, रामकृष्ण जर मनात असेल, तर अनंताला जाणून पुण्य होईल का अनंत जन्माने पुण्य होईल? अनंताला जाणायचंय का अनंत जन्म घ्यायचे? अरे अनंत जन्माच नाही. ज्याला अनादिकालाचं तत्वज्ञान तत्वमसी महावाक्य जे मिळाले, ते तत्वमसी महावाक्य ज्याला मिळालेलं आहे आणि जो तत्व स्वरूप झालेला आहे, त्याला जन्मच नाही. अनंत जन्म काय घेऊन बसले तुम्ही? एकही जन्म नाही. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग. कोटी झाला अंगे तुका, कोटी झाला अंगे तुका, कोटी झाला आणि मी तत्वमसीच झालो. आणि तत्वमसी झाल्यानंतर सांगायला शिल्लक राहत नाही माझं, बरं काय? सांगण्यासाठी शिल्लक राहत नाही. अनुभव हा अनुभवायचा आहे, सांगायचा नाही. सांगायचा अधिकार फक्त संतांना आहे. आणि आपल्याला आलेला अनुभव अनुभवून मग जगाला सांगायचे. तो अनुभव आले ते तुकोबारायचं झालं. आमचं काय? आमची म्हणजे वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. हा म्हणले माळ काला घातली, म्हणले गुरुच कच्चा हो, गुरु पक्का मिळाला नाही. अरे मग गुरु पक्का कर. म्हणले नाही, त्या गुरुनं जाता जाता सांगितलं आता पुन्हा परत पंचगुरूच्या नादी लागायचं. आणि 2 वर्ष झाली आणि आई म्हणायला लागली, बाळा अजून काही पाळणा हलत नाही, आपण दुसरी पोर बघू. 2 वर्ष लोटल्यावर म्हणले दुसरी पोर बघू. दुसरी पोर बघितली, तिला 2 वर्ष काही नाही. मग तिसरी बघितली, तिलाही काही नाही. भावाचं पोर दत्तक घेतो अवलादी, पण 7-12वर नाव उतरितोच. आणि इकडे म्हणले नाही, गुरुनं सांगितले पुन्हा परत नादी लागायचं नाही भाऊ दुसऱ्या गुरुच्या. मग गुरु यासाठी मी आला आणि तुम्हाला घेऊन मी आला. माझ्या ज्ञानोबाराने सांगितलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आम्हाला आत्मदर्शन करून देणारा जर गुरु असेल, हा सूर्य हा जयत्र, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, परमार्थ उदारीचा नाहीये. मिरची चावल्यावर किती दिवसांनी सांगशाल तिखट लागली? किती दिवसांनी महाराज? लगेच ना? नाही मग उद्या सांगा फोन करून, महाराज आत्ताशी तिखट लागली. गुळ खाल्ल्यावर किती दिवसांनी गोड लागतो? लगेच. कान फाटत वाजवली तर वेदना किती दिवसांनी वाजतात? पाकवाजाला थाप मारे भाऊ दुमपडावर किती तासांनी आवाज निघाला? आम्ही नालायक लोक म्हणतो नाही, करत राहा. रामकृष्ण हरी म्हणत राहा. अरे म्हणत राहा, नाही म्हणता म्हणता मेले. पण उद्धार झाला नाही. आम्हाला इथं उद्धार करून घ्यायचा आहे. आणि बाबाजी चैतन्यांच्या कृपेने तुकोबारायला जी अनुभूती आली ती अनुभूती सांगितली अभंगाचं पहिलं. मुखी नाम
तुकोबरे म्हणतात अशी बहुतांची साक्ष आहे, जे बहुतांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो का जर आपल्या मुखामध्ये जर नाम आलं आणि त्या नामाशी अनुसंग केला तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष आणि मुक्ती सुद्धा चॉकलेट आहे, माहिती असेल तुम्हाला तर बरं होईल. राक्षसांना मुक्ती दिली ना, मग आम्ही मुक्तीची अपेक्षा करतो, आम्ही राक्षसी. अय माणसानो, आपण राक्षस आहे, आम्ही माणसं आहोत. माणसांचा उद्धार केला वानर, वा म्हणजे चांगला नर. आम्हाला वानर दिसतात लगे डोळ्यासमोर, है ना. म्हणजे राम अवतारामध्ये देवाबरोबर वानर होती, देवाबरोबर वानरच असतात, बाकी नाही कोणी राहत. बाकी राहणारच नाही. तुमच्या आमच्या सारख्याला तिथं जागाच नाही, त्याला वानर लागतो. आम्हाला हनुमंतरायासारखी भक्ती करता आली, प्रल्हादासारखी भक्ती करता आली तर बघा, जमलं तर मग याच देही याची डोळा आपला याच जन्मामध्ये उद्धार होईल. आणि याच जन्मामध्ये उद्धार होण्यासाठी मनुष्य आहे. पण जर मार्ग चुकला तर कल्प गेले तरी उद्धार होणार नाही. भागवतकार सांगतात, न करीता सद्गुरु भजन न होय भववृक्षाचे छेदन. माहिती का तुम्हाला भववृक्ष? भववृक्षात झाड माहित नाही? महाराज लोक त्याला म्हणतात नवदार आहेत, नवदार त्या भववृक्षाला. महाराजाला दावदार माहिती नाही, महाराज कायला सांगाल? म्हणजे लई कुटाण्याचं काम करायचं नाही म्हणतात. सोपं सोपं अगोदर रेट ठरलेला असतो, सोपं सोपं सांगून जायचं. म्हणजे काही जरी सांगितलं तरी रेट मध्ये काही बदल नाही ना, रेट पहिले ठरलेला आहे ना. मग काही सांगितलं तरी काय फरक पडतोय? नाही का यांचा उदरा यांना तुझाच झाला नाही तर यांचा काय करतो? विठ्ठल ज्ञानोबरायत म्हणतात ते भगवंताचं नाम जर प्राप्त झालं ना जीवाला, जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, ओहो मोहाचा डोंगरू होऊन अससी ज्ञान शक्तीचे निपाडे, हे अवघेची गा थोकडे ऐसे सामर्थ्याचे चोकडे ज्ञानी ये. त्या ज्ञानामध्ये ताकद आहे माय बाप्पा. कुठल्या? ज्ञानोपरा ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये सांगतात, तद्विती प्रणिपातेन परिप्रश्न शवया उपदेक्षिते ज्ञान ज्ञानस्य तत्वदर्शना. आमची फक्त पारायण चाललेली दास, बाकी आम्ही पुन्हा परत वर्षभर त्या ज्ञानेश्वरीला उचकत. ज्ञानोबरे म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अध्यानावे तरी संताया भाजावे. सर्वेश्वशी कसं भाजायचंय संतांना? जे ज्ञानाचा कुरवठा तेच सेवा हा गारवंटा, तो स्वाधीन करी सुवटा ओळवणी, मग तनु मनु जीवे चरणाशी लागावी. पण आम्हाला हे जमत नाही. हे जमत नाही का? आमच्या रोमा रोमामध्ये प्रपंच भरलेला आहे. हो, आत्ता मंडपातून बाहेर पडू द्या, ती बाई लगेच म्हणते काय कालून केलं होतं? ती म्हणते परतो कामावरून आलं का ग? मालक आले का कामावरून? आता तुझ्यासाठी मालकही नाही, पोरही उपी गेले येणार नाही. अंतकाळाच्या वेळेला
कळो येईल अंतकाळी प्रिया पुत्र धन. अरे सगळं नाशिवंत आहे बाबा. हे जेवढं दृष्टीला दिसतंय तुमच्या तेवढं सगळं नाश पावणार आहे. दृष्टीला जेवढं दिसतंय ते सगळं नाश पावणार आहे. आणि या दृष्टीच्या पलीकडे जे आहे ना ते अविनाशी आहे. त्या अविनाशाला आपलंसं करायचंय. आणि जोपर्यंत ते अविनाशी आपलंसं होत नाही ते आणि मी वेगळं नाही. देवा तू आणि मी वेगळा नाही. पण फक्त माझी भूमिका माझी बैठक तयार करण्यासाठी नको ब्रह्मज्ञान. फक्त तेवढ्या पुरतं ती भूमिका तयार होण्यासाठी. आणि एकदा ती भूमिका तयार झाली का मग तुकोबारायने म्हणावं तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा भूमिका तयार व्हावी लागेल. काय भूमिका आहे? तुकोबारायांचा देवाचा ईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मद तरीचा हा जीव सुख पावे माझा मग बरवे केशवराजा कळो आले. मग भगवंत म्हणतो आता हा माझा होईल. आमची मुक्ताई म्हणत असते देव माझा 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 देव माझा मी देवाचा. तुम्ही माझं म्हणायला शिका ना. या सडक्यांना काय माझं म्हणताय ते आपली नाहीचे. अंतकाळाच्या वेळेला कोण उपयोगीला येते आपल्याला? अंतकाळीचा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा. बाबा अंतकाळाच्या वेळेला जो आपल्या बरोबर येणार आहे त्याच्याशी मैत्री करायला शिका. कोण येणार आहे? अंतकाळी ज्याच्या नामाने
त्याचं चरण सांगतो तुम्हाला. विठाला त्याचं चरण वेगळे. वाट वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोरा अंतकाळी विठू आमाशी पावाला. हे चरण विठाला विठाला. 66 मध्ये मेमरी चांगली आहे. विठाला आपली मेमरी चालवतो कोण? त्याचा कधी आम्ही विचार केलाय का? तुम्ही कोणाच्या सत्तेने बसला तिथं? 50% ताई तुझ्या घरामध्ये नळ आहे पाण्याचा? हो म्हणजे महाराज मीच बंद करते मीच चालू करते. म्हणजे मी जोपर्यंत चालू करत नाही तोपर्यंत तो नळ चालू होत आणि मी जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत तो नळ बंद होत नाही. तद्वत जर आपलं नाकपुडी आणि तोंड जरा एक 5 मिनिटं दाबून बघा बरं. 2 मिनिटं बघा जमतंय का? जमेल? आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये ईश्वरी सत्ता आहे आणि ती ईश्वरी सत्ता सर्व करते. आणि हे ज्या वेळेला ज्ञानोबांना ज्ञात झालं त्यावेळेला ते म्हटले मी आणि माझं नाही. आणि जोपर्यंत मी आणि माझं संपत नाही भक्ती मार्गामध्ये मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. संन्यासी शब्द आला का लगेच भगवा माणूस दाढीवाला असा डोळे समोर येत असेल आहे ना आपल्या. त्याला नाही संन्यासी म्हटलं ज्ञानोबारायांनी. संन्यास म्हणजे मी आणि माझं हे संपलं का भगवंत सातत्याने त्याला माझ्या जवळ वास देतो. आपल्या जवळ आपल्या हृदयामध्ये वास देतो. सहन्यास स म्हणजे जवळ सातत्याने त्याचा वास राहतो भगवंतात. भक्त आणि देव वेगळा नाही, संत आणि देव वेगळे नाही. देवते निमित्त मात्र प्रतिमा आहेत माई बाप्पा हो. पण आपल्याला तिथपर्यंत उतरावा लागेल. इकडं तुकोबर म्हणतात मुखी नाम पण कंच नाम. अभंग सुटला पाहिजे ना, सुटला पाहिजे अभंग. मेले महाराष्ट्रातले कीर्तनकार अभंग सोडवण्यात. अभंग सुटलेला आहे का सोडवायचा आहे? नाही. चांगला विचार केला तर सत्सत विवेक बुद्धीने विचार करा. अभंग सुटलेला आहे का सोडवायचा आहे महाराज? अरे सुटलाय नागरिया तुला सुटायचंय. विठाला विठाला. आणि मग आपण सुटलो का मग यांना सोडू नाही का? नारदाच्या गादीवरचा सुटलेला नाही आणि लागलाय कमरा बांधून डोस पाजायला. त्यांना विचारलं म्हणले तुकोबरायांनी सांगितलंय मुखी नाम हाती मोक्ष पण ते नाम कुठलं नाही. ते तुकोबरायांनी सांगितलेलं आपल्याला काय करायचं.
आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणले फक्त महाराज एक दोन चरण सुटली तरी चालेल. लालचंद बाबांना सांगितलं नाही, मी काही करारनामा करून दिला नव्हता, मी कीर्तनाला घेतलेला अभंग आका सोडील म्हणून. अभंग सोडवायचंच नाही, त्याचं नाव अभंग आहे. अभंग कधी न भंग पावणारा अभंग आहे. आणि तो अभंग तू सोडायला निघाला, तू अभंग हो, तेव्हा तो अभंग सुटल. विश्वामध्ये भंग न पावणारी या विश्वाच्या पाठीवर एकच वस्तू आहे, तिला भंग नाहीये, तिला भंग नाहीये. आणि तिला भंग नाही म्हणून तिची साथ त्या अभंगांना मिळाली. अभंगाच्या सहवासामध्ये जे दगड गेली ना, ते इतर आमच्यासारखी दगड तर त्यात बायका पोर पूची त्यात कशावर? अभंगावर. पण आम्हाला अजून अभंग कळाला. बाबाजी चैतन्याने तुकोबारायांना काय दिलं? अनादी कालाचे दोन संप्रदाय, एक शैव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय. शैव संप्रदायाच्या पोटामध्ये जन्माला आलेला प्रकाश आणि स्वरूप आहे. वैष्णव संप्रदायाच्या पोटामध्ये जन्माला आलेले चैतन्य आणि आनंद संप्रदाय आहे. त्यांची परंपरा पुढे चालवली. आजोबाचं बापाच्या नावावर आलं, बापाच्या माझ्या नावावर आलं, माझं माझ्या पोराच्या नावावर जाणार आहे, अशी ही परंपरा आलेली आहे. व्यवहारातली तशी परमार्थातली सुद्धा परंपरा आलेली आहे माई बाप्पा. आणि ती जोपासण्याचं काम काही काही तर एवढी चक्कर लोक आहेत, संप्रदाय म्हणतात. संप्रदाय सला काना नाहीये, अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या झाल्या. तुम्ही सोन्याहून पिवळे आहेत, तुमच्यामुळं काही गडूळ झालेलं नाही. वातावरण गडूळ केलंय ते महाराज लोकांनी केलेले. संप्रदाय म्हणजे नक्की काय? संप्रदायाचा अर्थ तरी नक्की काय? आम्ही सांगतो स्वामींचा संप्रदाय, नाथांचा संप्रदाय, तुकोबारायांचा संप्रदाय, माऊलीचा संप्रदाय, आमच्याचा संप्रदाय. अरे कुठलाही संप्रदाय असू द्या, पण अनादी कालापासून अनादी कालाचं तत्वज्ञान ज्या संप्रदायाने जिवंत ठेवलं, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याला संप्रदाय असं म्हणतात. मग बाबाजी चैतन्याने, बाबा तुकोबारायांचा कुठला संप्रदाय? चैतन्य. कधी आम्ही त्या चैतन्याचा विचार केलाय का? आम्ही चैतन्यमय व्हावं. आणि जोपर्यंत आम्ही चैतन्यमय होत नाही ना, तोपर्यंत आमच्या पाठीमागे लागलेलं जे जन्म मरणाचं दुःख आहे ते संपणार नाही, कदापि सुद्धा संपणार नाही. आम्ही किती पांघुरणं घेतली नाही, फेट्या उपारण्याची धोत्रांची किती वर पांघुरणं घालू द्या, काही मेळ बसणार नाही. नामदेवरे म्हणतात वर वर भजन करू नका, भजन करतो काय? लोक माना हलवतील, लोकांना आनंद मिळेल. प्रत्येक वेळेला मी सांगत असतो, गुणातीत ज्ञानाने तुम्हाला पैसा मिळेल, गुणातीत ज्ञानाने प्रतिष्ठा मिळेल, गुणातीत ज्ञानाने मान मिळेल, गुणातीत ज्ञानाने लौकिक मिळेल, गुणातीत ज्ञानाने प्रपंच चालवशील, पण गुणातीत ज्ञानाने जन्म मरण नाही चुकणार. जन्म मरण चुकवण्यासाठी ज्ञानाची ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान माझ्या ज्ञानोपरायणी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तत्वज्ञान आहे. बाबाजी चैतन्याने जतन करून ठेवलं. चैतन्य संप्रदायाची धुरा माझ्या तुकोबारायांच्या खांद्यावर सोपवली. आणि ज्या वेळेला ती सोपवली त्यावेळेला तुकोबारायांनी प्रश्न विचारलाय बाबाजी चैतन्यांना,
आयुष्यभर मम ददावी नारायणा. काय आतल्या खुणा काय आहेत का नाही? आतल्या काही खुणा, आतल्या खुणा आम्हाला व्यवहारात कळत नाही. देव अनुभवायचा आहे. हो, देव पाहायचा आहे, नाहीये देव व्हायचा आहे. बाबाजी चैतन्याने तुकोबारायला सांगितलं आणि म्हणून तुकोबाराय सांगतात मुखी नाम. हे मुख कुठलंय? मना आहे नवद्वारांमध्ये या कामचक्र. ते मुख नाही अंतकाळाच्या वेळेला उपयोगीला येत. येते रामकृष्ण हरी मंत्राचा जो जप चाललेला आहे ना, करू नये या मताचा नाही. मी काय पाकिस्तानातून आलो नाही, आळंदीवरून आलो. पण वैखरीचा जो मंत्र आहे, हा वैखरीचा मंत्र अंतकाळाच्या वेळेला तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. पुण्य होईल ना, मंत्राने पुण्य होईल. स्वर्गाला शिर्या लावशाल, जाशाल स्वर्गात. पण तिथले इथली अपेक्षा करतात. हे माहिती आहे का तुम्हाला? तिथले इथली अपेक्षा करतात. मग तू अवलादी स्वर्गाला जाऊन करतो काय? हा, ते स्वर्गीचे अमर म्हणतात इच्छितात की देवा मृत्यू लोकी व्हावा. अशासाठी हो नारायण नामे नामानीच नावानी नाही. आणि नावानी जर मुक्त होणार असते तर वशिष्ठाच्या आश्रमात राम गेले नसते, सांदीपनीच्या आश्रमामध्ये कृष्ण गेला नसता. सांदीपनींनी सांगितलं असतं, सांदीपनी ऋषींनी सांगितलं, कृष्णाला सांगितलं असं जा कृष्ण कृष्ण म्हण. कृष्ण भगवंत पुढे बसले. सांदीपनी ऋषी ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाया पडायला खाली वाकले त्यावेळेला भगवंत थोडं पाठीमाग सरकले आणि सद्गुरु रायला म्हणतात काय करताय देवा तुम्ही? त्यावेळेला सांदीपनी ऋषी म्हटले भगवंता हे खेळ बाहेर खेळायचे, इथं नाही. हे खेळ तू बाहेर खेळायचे, माझ्या जवळ नाही. तू असं समजू नको मी तुम्हाला ओळखलं नाही. पण तरी सुद्धा जी संप्रदायाची परंपरा आहे, भक्तीची परंपरा आहे, परमार्थाची रीत आहे, ती टिकावी म्हणून मी तुमच्या आश्रमामध्ये शरणांगत आलेलो आहे. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी निज ब्रह्म. महाराजांना कळालं तर बरं होईल. भगवंतानी जाता जाता उद्धवाला सांगितलं उद्धवा मी आता निज धामाला जाणार आहे. उद्धव म्हणला मी पहिल्याच शब्द ऐकलाय तुझ्या मुखातला, हे निज धाम काय भानगड आहे? म्हणले याच्यासाठी सद्गुरूची कृपा व्हावी लागते. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत कल्प गेले तरी निज धामाला जाता येणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही जीव हा स्वस्वरूपाची ओळख करून जोपर्यंत निजधामाला जात नाही. स्वस्वरूप निजधाम म्हणजे नक्की काय? निजधाम म्हणजे सच्चिदानंद. मी आनंद आहे, मी सच्चिदानंद आहे, मी तत्वमसी आहे, मी अहम ब्रह्मास्मी आहे, मी खलबीत ब्रह्म आहे. भगवान शंकराचार्याने सांगितलं ब्रह्म सत्य. आणि माझे ज्ञानोबारे सांगतात जगत ब्रह्म आहे. या स्थितीला आम्ही कधी येऊ? आणि जोपर्यंत आम्ही येत नाहीत ना तोपर्यंत काय त्यांना अधिकार आहे होईल या गाडीवर उभं राहायचा? तुम्हाला जर ब्रह्मस्वरूपाची जर अनुभूती आली नसेल तर या जीवांना कधी ब्रह्मस्वरूप कराल तुम्ही? आज काळाची गरज आहे माय बाप्पा. जे नाम आहे ना ते नाम बाबाजी चैतन्याने दिलेलं माझ्या ज्ञानोबराने 23व्या श्लोकामध्ये सांगितलेले तरी सर्व मंत्रांचा राजा पर्णऊ आदी वर्णू बुजा तत्कारू जो तुझा तिजा सत्कारू त्याला माझा नमस्कार. हे ब्रह्मनाम अनादिकालाचा आहे माई बाप्पा हो.
निवृत्तीदादांनी ज्ञानोबारांना तेच दिलं, ज्ञानोबारांनी स्वपन काकांना मुक्ताबाईला तेच दिलं, मुक्ताईनं चांगदेवांना तेच दिलं, नामदेवरायांना सुद्धा माऊलींनी तेच दिलं. नामदेवरायांच्या ताटात तर देव जेवत होता. आमच्या महाराजांकडे संपत्तीचा सुळसुळाट सुटलाय, पुण्याचा नाही, सुकृताचा नाही. त्यावेळेला देव ताटात जेवत होता, नामदेवरायांच्या हातून दूध पित होता. तरी दुसरा संत मांदियाळीमध्ये ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, कच्च ठरवलं. नामदेवराय पळत गेली, देवाच्या चरणाला मिठी मारली, सांगितलं देवा अरे हे काय. भगवंताने सांगितलं नामा, जोपर्यंत तुला ज्ञानाची उकल होत नाही तोपर्यंत नाम कच्चच आहे. तुम्हाला नाही कळणार, पण जोपर्यंत ज्ञान आणि नाम एकत्र येत नाही तोपर्यंत नाम कच्चा आहे आणि ज्ञान पांगळ आहे. विठाला विठाला. किती ज्ञानी आहेत, किती ज्ञानी आहेत. अख्ख्या ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत आळंदीमध्ये, कंठस्थ ज्ञानेश्वरी. पण ईश्वरी ज्ञानाचा पत्ता नसल्यामुळं बहुत केले पाठांतर, वर्म नाही. आणि भक्तीला वर्म लागतं, आणि जर वर्म जर नसेल तर चुकलिया वर्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटच्या पाळीमध्ये आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे माय बाप्पा. आणि जर आम्हाला परमार्थ देवाची भक्ती जर समजून घेता आली नाही, नाथ बाबा सांगतात देवाची भक्ती जर समजून घेता आली नाही तर काय होईल. माझे भक्तिविन कर्म धर्म, जाण पाहतो केवळ भ्रम, चुकले मत प्राप्तीचे वर्म, धर्म अधर्म परिणामे. अरे नगद्या माझ्या प्राप्तीचं वर्म चुकलं, मग तू काय रामकृष्ण हरीचं चिंतन केलं तर काय वायला जाणार नाही. पण जन्म मरण संपणार नाही. जन्म मरण जर संपवायचं असेल तर त्याच्यासाठी जीव तादात्म्य संपावं लागेल. जो भ्रांतीच्या नगरीमध्ये ज्या जीवाला असं खिचून धरलेलं आहे, त्या भ्रांतीमधून बाहेर काढणारा कुणीतरी समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा लागेल. मग सद्गुरू काय करतात, त्याच्यातून प्राप्त होण्यासाठी आपल्याला सद्गुरू अनादिकालाचं तत्वज्ञान सांगतात. त्यांना सद्गुरू म्हणतात. सद्गुरू तोची जाण, जो अपरोक्ष सांगेल ज्ञान, देहेंद्र निर्सोनी परमानंदी ठेवी. ज्यांना
तीन देहांचं निरसन करता येतं, परमानंद स्वरूपाची अनुभूती आणून देता येते. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. कोणाच्याही पाया पडायचं काम करू नका, घोटाळा होऊन जाईल सगळा. हो, नाही तर मग पडतोय पाया बाबा, घाला आम्हाला माळ. माळ घातल्यावर काय सांगतोय म्हणले नाही बाबाजींनी नाही का तुकोबारायांना सांगितलं, मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम. मग आम्हाला आवला दिला तेवढंच माहितीये, पुढचं प्रमाण फक्त. आणि मागचं कोणी सांगायचंय? चैतन्य संप्रदायाची परंपरा सांगत असताना बाबाजी चैतन्य संप्रदायाचं नाम सांगितलंय. बाबाजीने आपुले सांगितले नाम, कंचं नाम? जे निवृत्ती दादाने ज्ञानोबारायांना दिलंय तेच नाम. आणि जोपर्यंत ते नाम आपल्या हातामध्ये येत नाही, सद्गुरूच्या कृपेने जोपर्यंत ते आपल्या हातामध्ये येत नाही, तोपर्यंत आपलं जन्ममरण संपणार नाही. आणि जन्ममरण संपवायचं असेल तर त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी भजन करा देवाचं. विठोबा रखोबा ऐसी साक्ष बहुतांच्या साक्षीनं तुकोबार म्हणतात, मुखामध्ये नाम आल्यानंतर मोक्ष मिळतो आपल्याला. ते नाम कुठलं? तर मायबाप्पा होते अनादिकालाचं ज्ञान आहे. आणि अनादिकालाचं ज्ञान आणि त्याच्यासाठी मुख कुठलं योग्य आहे? ह्या मुखाने त्याचा उच्चार करायचा नाही. ज्ञानोबा म्हणतात, या मुखाने जर त्याचा उच्चार केला तर प्रकट करता होय मातृगमन म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीची आण. मी माझ्या निवृत्ती दादाची शपथ घेऊन सांगतो, ते कुठलं मुख आहे? तर ते मुख सांगून माझी सेवा संपवणार आहे. आधी वाचा जाते. इकडे बनकोड्याला कसं काय आमदार साहेब, तुमच्याकडे वाचा जाते का प्राण जातो? पहिला मुंबई महानगरपालिकेमध्ये आधी जाते वाचा, मग जातो प्राण,
आणि मग कैसा म्हणसी रे. म्हणजे अंतकाळाच्या वेळेला प्राण उपयोगीला येतोय. आणि मग माझ्या ज्ञानोपरायणी ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय, आणि मरणी दया जे आठवे तोची गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे. सदा सदा या शब्दाला अति महत्व आहे माई बाप्पा हो. आणि आमच्याकडून सदा भजन होत नाही, कदा कदा होतंय. म्हणून संसार रमतोय, आमचा संसार फुलतोय. संसार फुलण्याला कारण काय? आमचं कदा कदा भजन चाललंय. आणि सदा भजन जर झालं तर संसार आणि परमार्थ वेगळा राहणार. एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर. परमार्थ संसार एक रूप, परमार्थ संसार एक रूप, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा विश्वास किती आहे परमार्थ करणाऱ्यांचा. ज्यांच्या गळ्यात माळा नाही ते बिरजीत नाहीये. परमार्थामध्ये ज्यांच्या गळ्यात माळा नाही ते बिरजीला नाही. पण ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहेत त्यांचा संतांच्या वचनावर किती विश्वास आहे. आणि जोपर्यंत विश्वास दृढ होत नाही, अरे नवरा बायको मधला विश्वास जोपर्यंत दृढ होत नाही ना तोपर्यंत संसार होत नाही. हा होतात का अपत्य तोपर्यंत होत नाही. दोघांची मन जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत अपत्य होत नाही. आणि इथं देवाचं आणि भक्ताचं मन जुळलं नाही तर तुम्हाला देवानुभूतीला येईल काय? मुळीच नाही. ज्या दिवशी देव आणि भक्त ही भूमिका वेगळी राहणार नाही त्या दिवशी माय बाप्पा हो आपलं म्हणावं नारदाच्या गाडीवरून त्या महाराजांनी, देवाने आपण वेगळे नाही, देवाने आपण एकच आहोत. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या. माझे नाथबाबा जनार्दनांच्या कृपेने म्हणतात का ज्या दिवशी प्रत्येक श्वासाला देवाचं भजन चालेल ना त्या दिवशी संसार परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संसार परमार्थ जर करायचा असेल तर त्याच्यासाठी 21,600 वेळा आपल्या नागपुडी मधून हवा आतमध्ये जाते बाहेर येते. किती लोकांना माहिती? किती लोकांना माहिती आहे? माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साध्या रूतभा गर्भान दिले. एक वेळ वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी नसे, परियोगियाच्या मानसी उमरडो निदाय, परितयापाशी पांडवा मी हरपर दिवसवा, जेत नाम घोष बरवा करती माझा. ज्या ठिकाणी माझ्या नामाचा जे घोष चाललेला आहे त्या ठिकाणी भगवंत म्हणतो मी सातत्याने उभा आहे. सावत्याचं लसूण मिरची हरी झाला, खुरपू लागला सावत्याला, सज्जन कसायला मास विकू लागला, गोऱ्या कुंभारला मडकी घडू लागला. आपल्या घरी पाणी भरील का नाही देव? कोण पाणी भरतोय आपल्या घरी? देव भरतो का तुम्ही? हा माझी जनाई वय म्हणते देव खाते देव खाते देव खाते देव खाते देव खाते देवावरी
करता? तुम्ही देव खात नाही, देव पित नाही तुम्ही. देव तर पहिला समजून घ्या. माझ्या ज्ञानोबाराने सांगितलं, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे. तुकोबराने सांगितलं, नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह मनी काही. कुठल्या प्रकारचा संदेह धरू नका. नामच देव आहे. नामेची तारीले कोट्याने कोटी, नामेची वैकुंठी वैसविले. ते नामच देव आहे. आणि ते नाम आपल्याला पूर्व पुण्याईने, पूर्व सुकृताने, साधू संतांच्या सहवासाने, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाहीत त्यांनी तुळशीच्या पवित्र गळ्यामध्ये माळा घाला आणि भगवंताचं नाम समजून घ्या. माळ तुमचा उद्धार करत नाही. मंगळसूत्रांनी तुम्ही आई होत नाही. मंगळसूत्राने आई होते काय? आई व्हायला नांदावं लागतं. आई व्हायला नांदणं लागतं. नांदणं. 2 वर्ष पोर तिकडं माहेरीच तिच्या मैत्रिणी येल्या दिवाळीच्या सणाला आणि त्यांची बैठक बसली. त्या दिवशी बसली ती पाटणला. मला झोप सुद्धा येऊन दिली नाही त्यांनी. आणि ती म्हणती, का ग तुझा पाळणा हल्ला नाही का? तिच्यामध्ये एक पोर घेऊन आली वर्षाची. म्हणली, बघ हिचा पाळणा हल्लाय, तुझा नाही हल्ला का ग? तर तिची मैत्रीण म्हणते तिला, अगं हिचा पाळणा हाणायला हिनं नांदावं लागल. आम्ही गळ्यात माळा घालतोय, कपाळाला घालून गळा उघळीतोय, पण आम्ही नांदत नाही. मग देव कसा काय आमच्या स्वप्नात येईल? देव स्वप्नात यावा जर वाटत असेल तर नांदावं लागल. कसं नांदायचंय? आणि का दुसरे माझं नाही. नेमी लिया चित्तापासून, म्हणजे चित्ताने असा नियम घ्यावा लागेल का आता दुसरं काहीच नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुसुप्तीमध्ये सुद्धा पांडुरंग आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्येक श्वासानी भजन व्हावं लागेल. आणि श्वासानी भजन ज्या दिवशी होईल, माईबाप्पा होते अनादिकालाचं तत्वज्ञान समजून घ्या. आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी भक्ती मार्ग हा विषय समजून घ्या. कारण भक्ती मार्ग हा परमार्थ हा दांडगाईचा विषय नाही. तुका म्हणे, आडकाठी नाही भेटी देवाची. हो, भस्मदंड न लगे काठी, तीर्थाची भ्रमण. त्याला काही लागत नाही. फक्त काय लागतं माहिती? देवाला काय आवडतं? भाव्यवीन नकळे गुरुमेन. गुरुला पाहिजे तसा, नाही तर गुरु ह्या परिचांचे शिटाव बंदरीचे. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासा धरी. वा रे वा. गुरु असावा बळकट, आपले असावे मनघट. त्याला प्रश्न विचारावे 2, मी कोण आणि देव कोण. देवाचा आणि माझा संबंध जोडून देणार असेल तर त्याच्या पायावर नतमस्तक व्हावं. हो, मगाशी तुम्हाला सांगितलं ना, मिरची चावली तर लगेच अनुभव आहे, गुळ खाल्ला तर लगेच अनुभव आहे, कान फटत वाजवली तर वेदना लगेच आहे. आणि देवाचा अनुभव आपण आसारिके करीती तात्काळ. तात्काळ म्हणजे काय? 6 महिन्यांनी काय नाही ना, लगेच ना, लगेच अनुभव येतो. अरे शेण खाली पडलं गाईच्या बुद्धवारामधून तर ती माती घेऊन उठते. त्या क्षणामध्ये जरी एवढी ताकद आहे, माझ्या भगवंताच्या नामात काही ताकद नसेल. हो, माझ्या तुकोबरांनी सांगितलं, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोण. ऐसा देवा निवडून. नामाने कोण तरला नाही आतापर्यंत. नामाने कोट्यानं कुठी तरले. आम्हाला जर तरुण जायचं असेल तर त्याच्यासाठी माई बाप्पा फक्त एकच बस, दुसरं काहीच नाही. एक नाम हरी आणि बाकी सब दुकानदारी. ज्ञानेश्वर वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूची, पण वैष्णवांचा माल पाहिजे.
महाराज लोकांचा नको. महाराज लोकांचा माल तू घोटाळा करील आणि वैष्णवांचा माल आहे ना, तो अनुभव देतो आपल्याला. कोणाला म्हणतात वैष्णव? वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया किंबवना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. माझा सगळ्यात मोठा जर वैष्णव असेल तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा जो वैष्णव ते ज्ञानदेव, म्हणजे ज्ञानाचाच देव वैष्णव असतो मोठा. त्यालाच वैष्णव म्हणतात का जो ज्ञानाचा देव असतो. कोणालाही म्हणत नाही. आणि अशा प्रकारचं वैष्णव भक्ती आपल्या जीवनामध्ये उतरावी, आपलं जन्म मरणामधून आपण मुक्त व्हावं, ही भूमिका, ही संकल्पना जर आपल्या अंतःकरणामध्ये तयार झालेली असेल तर त्याच्यासाठी कीर्तन झाल्यावर मी 15-20 मिनिटं मंदिरात बसणार आहे. ज्यांची कोणाची इच्छा असेल का आपला या मृत्यूलोकामधून उद्धार व्हावा, माळाने उद्धार होत नाही, त्याच्यासाठी अनादी कालाचं जे तत्वज्ञान आहे, कानी जे पेरिले डोळाचे उगवले, जे कानामध्ये सांगितलं जातं. पण आमचीच महाराज लोक म्हणतात त्या महाराजांनी कानात काय गुडगुड केलं काय माहिती भाऊ. मग ज्ञानोबा बी गुडगुडच करीत होते का? नाथ एकनाथ निवृत्ती दादानी काय गुडगुड केलं का ना ज्ञानोबा यांच्या कानामध्ये? अरे ते कानामध्ये सांगावं लागतं. प्रगट गुह्य येते ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा दिदले गुडे आणि गुह्य ज्ञाने उघड्या बाजारात कथा येतो ना आवडे. उघड्या बाजारातली कथा आवडत नाही देवाला. 10,000 लोकांमध्ये लग्न होतं, मग ब्रह्म उत्पत्ती कुठं स्टेजवर आहे काय? होय घनचक्कर लोक. ब्रह्म उत्पत्तीचं कार्य कुठं आहे? लग्न 10,000 लोकांमध्ये होत आहे, पण ब्रह्म उत्पत्तीच्या कार्याला जशी गुप्तता आहे तशी माझ्या भगवंताच्या साधनेला सुद्धा गुप्तता आहे. आणि ती गुप्तता जोपर्यंत आपल्याला पूर्व सुकृताने प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं जन्म मरण संपणार नाही. झालेली सेवा. इथं आमदार साहेब येऊन बसलेले आहेत, त्याच्यामुळे जरा माझा थरथर काप व्हायला लागला. नाही तसा मी घाबरत नाही, पण मला जेवायची भूक लागली म्हणून थरथर काप झालाय. शुगर लो झाले माझं. मी कोणालाच घाबरत नाही. नाही देवालाही घाबरत नाही. देवाला काय घाबरायची कारण आहे? अहो जो देवाचं भजन करतोय त्या देवाला घाबरायची काय कारण आहे? तो देव आपला चाकर होऊन राहिलाय. कुठं आहे देव? जनाबाई जर म्हणते देव खाते देव पिते देव येथे देव तेथे देवा सवे व्यवहारिते, आणि मग तुम्ही आम्ही काय? आणि तुम्हाला आम्हाला जर हे जमत नसेल तर माळा तोडून टाका ना. मेळ वाचणार नाही भक्तीचा. आणि तो भक्तीचा मेळ जर वाचवायचा असेल तर संत वाक्य प्रमाण आहे, संत वचन प्रमाण आहे, आणि तेच करावा लागेल. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. झालेली सेवा तुम्हा देवरंगांच्या चरणावर समर्पित करतो. या ठिकाणी बऱ्याच दिवसामध्ये म्हणजे 20, 21, 22, 23 नाही 23 म्हणजे 4 वर्षांनी सेवा इथं होती. परत साहेब मला वाटतं 19 सालामध्ये झाली. त्याच्यानंतर कोरोना झाला, त्यावेळेला अभंग घेतलेला बी माझ्या स्मरणामध्ये आहे. लालचंद बाबांनी सांगितलं होतं बाबा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अभंग घ्या, आणि तो अभंग घेतला होता मी सेवेला. आज वास्तव पाहता गेलं तर 2 एकादशी आहेत, म्हणजे आजची एक आहे आणि उद्याची एकादशी आहे. पण एकादशीलाच गीता जयंती असते. मला गीता जयंतीचा अभंग घ्यायचा होता, पण विचार भगवंतानी वरून संदेश पाठवला असते तर गीता जयंती ही एकादशीलाच असते. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि म्हणून उद्याचा कार्यक्रम आहे मंचरला. तर इथून मला आता मंचरला जायचंय. धावपळ चालू आहे, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे माई बाप्पा हो, हे समाजाला तत्वज्ञान कळावं, समाजाला तत्वमशी विद्या कळावी, आणि त्या तत्वमशी विद्याशी एकरूप आपण व्हावं. पुनश्च एकदा लालचंद बाबा मला वाटतं आमचे जावाई समोर बसलेले. काय त्याचं नाव होतं? रुपेश पाटील. रुपेश पाटील पावणे. रुपेश पाटील पावणेगाव. पावणेगावचा रुपेश. आणि त्यांचा जावायचं त्यांचं हे झालं आणि त्यांनी इकडे संपर्क साधला. नाही तर लालचंद बाबांकडे माझा नंबर नव्हता, माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता.
आणि पण देवाच्या मनात